नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण बऱ्याच दिवसांनी मराठीचं लेक्चर पाहतो आहे. सर्वांनी मराठीचं पुस्तक उघडलं असेल अशी अपेक्षा. पेज नंबर 63वरती 15वी कविता आहे, ते आपण आज पाहणार आहे. निरोप नावाची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे निरोप. या कवितेमध्ये एक आई आपल्या रणांगणावर जाणाऱ्या मुलाविषयीची, आपल्या अंतःकरणातील जी भावना आहे त्या आईची भावना कवयित्रीनं या कवितेमध्ये व्यक्त केलेली आपल्याला दिसते. अतिशय सुंदर अशी ही कविता आज आपण पाहणार आहोत. मुक्त छंदातली ही कविता आहे. सीमेवर लढायला जाणारा जो आपला मुलगा आहे तो सैनिकाचा ड्रेस घालून तयार आहे, सीमेवर चाललेला आहे. त्याला निरोप देण्यासाठी आई आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आलेले आहे आणि आईच्या मनात आलेल्या विविध भावना ज्या आहेत, तिचं जे अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणातील विविध भावना कवयित्रीनं या कवितेमध्ये मांडलेल्या आपल्याला दिसतात. तुम्ही जर पद्मा गोळे यांचा परिचय करून घ्यायला गेलात तर या परिचयामध्ये तुम्हाला 1913चा जन्म आणि 1998चा मृत्यू, प्रसिद्ध अशा कवयित्री आहेत. आणि निहार, स्वप्नजा, प्रतिपथावर, आकाशवेडी, श्रवणमेघ इत्यादी त्यांचे कविता संग्रह अतिशय प्रसिद्ध असे आहेत. नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न इत्यादी त्यांच्या नाटिका आहेत. आणि वाळवंटातील वाट ही अतिशय गाजलेली, अतिशय प्रसिद्ध अशी ही कादंबरी आहे. रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचं रक्षण व्हावं म्हणून पंचायतीनं ओवाळण्यासाठी, त्याला औक्षण म्हणतात, ते औक्षण करण्यासाठी आई जेव्हा बाहेर येते तेव्हा तिचं जे अंतःकरण असतं, तिच्या ज्या भावना असतात अशा उचंबळून येतात. तिचं मायेला तिच्या पाजर फुटतो असं म्हणा. अशा आईच्या अंतःकरणातल्या ज्या भावना आहेत या भावना कवयित्रीनं या कवितेमध्ये वर्णन केलेले आहे. आपण अगोदर कविता वाचून घेऊया, मग आपल्या लक्षात येईल. बाळ चालल असरणा घरी बांधते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीनी तुझं करे ते औक्षण. याचं विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, मीच लावून ठेविले तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावलीही नाही पडणार इथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूधभात भरविन. अतिशय सुंदर शब्द, अतिशय सुंदर अशी रचना, जवळजवळ 7 कडव्यांची ही कविता आहे. या कवितेमध्ये नेमकं कवयित्रीला काय सांगायचं आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं. कवितेचा जो आशय आहे, मी वाचून तर दाखवली तुम्हाला शब्दशः, त्यामध्ये अनेक शब्द आलेले आहेत. त्या शब्दापैकी तोरण बांधणे, नंतर विसावणे, हुंदका, अशुभ, माझी या, भवानी, लक्ष्मी, जिजा, महाराष्ट्र कन्या, औक्षण असे अनेक शब्द आहेत. पहा, काही वाक्प्रचारही आलेले आहेत. निरोप देणे, कुशधन्य करणे, अशुभाची सावली पडणे वगैरे वगैरे, ते आपण नंतर पाहूया. अगोदर आशय नीट समजून घ्यायचा. कवितेचा आशय असा आहे की रणांगणावर जाणारा जो आपला मुलगा आहे, सीमेवर लढायला तो चाललेला आहे आणि
आपल्या मुलाला निरोप देण्यासाठी आई त्याचं औक्षण करते, म्हणजे त्याला पंचारती घेऊन ओवळते. औक्षण करणं म्हणजे कळतं ना तुम्हाला? औक्षण करणारी ही जी आई आहे, रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाचं औक्षण करण्यासाठी ती घराच्या बाहेर आलेली आहे. ती औक्षण करते आणि त्या वेळेमध्ये आईच्या अंतःकरणातील विविध भावना आहेत ना, या विविध भावनेचं चित्रण कवित्रेला तुमच्यासमोर मांडायचं आहे. ही देशभक्तीपर असं गीत आहे. त्याची जर तुम्हाला चाल लावून म्हणायची असेल तरी तुम्हाला थोडीशी चालीची ही कल्पना देतो. ओके, मला काही जास्त चाली लावता येत नाही, तरी मी तुम्हाला एक छोटीशी चाल सांगतो, त्या चालीत म्हटला तरी चालेल. बाळ चालला सरना घरी बांधले तोरण, बाळ चालला सरना घरा बांधिले तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीनी तुझ करते औक्षण, पंचप्राणाच्या ज्योतीनी तुझ करते औक्षण, याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी 20 शांती उद्याच्या जगाची, खांद्यावरी 20 शांती उद्याच्या जगाची, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा, मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा, नाही एकही हुंदका मुखवाटे काढणार, नाही एकही हुंदका मुखवाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार, अशुभाची सावली नाही पडणार येते, अशुभाची सावली नाही पडणार येते, अरे मी सांगते ना जिजालक्ष्मीशी नाते, अरे मी सांगते ना जिजालक्ष्मीशी नाते, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे आठवावे शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी हाताने दूध भात भरवीन, तुला माझी हाताने दूध भात भरवीन, बाळ चालला सरना घरा बांधते तोरण, बाळ चालला सरना घरा बांधते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीनी तुझ करीते औक्षण, पंचप्राणाच्या ज्योतीनी तुझ करते औक्षण. अतिशय सुंदर अशी ही कविता. मी आपली साधीशी चाल सांगितली, तुम्ही कोणतीही लावू शकता, अनेक चाली असतात. तर अशी ही चाल ऐकल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष त्या कवितेचा भावार्थ पाहूया. हा जो पहिला पॅरेग्राफ आहे, पहिल्या पॅरेग्राफमध्ये परिचय पाहिल्यानंतर आपण आता कवितेकडे वळतोय. कवितेमध्ये हा जो पहिला पॅरेग्राफ दिलेला आहे, बाळ चालला सरना घरा बांधिले तोरण, पंच प्राणाच्या ज्योतीने तुझ करीती औक्षण. म्हणजे रणांगणावर चाललेला जो आपला मुलगा आहे, त्या मुलाला शुभ शकून देण्यासाठी जेव्हा शुभ घटना असतात, घरामध्ये तोरण कधी बांधलं जातं? जेव्हा आनंदी घटना असते, शुभ शकून असतात, शुभ घटना असतात, तेव्हा त्या आनंदाचं प्रतीक म्हणून घराला तोरण बांधण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या भूवरती आहे. आणि ही जी आई आहे ती औक्षण करण्यासाठी आलेली आहे.
आणि ती आपल्या मुलाला काय म्हणते, पा बाळ चालल असं रणा. तू आता रणांगणावरती लढण्यासाठी चाललेला आहेस, भारतभूचं रक्षण करण्यासाठी तू आता चाललेला आहेस. आणि ही शुभ शुभ घटना आहे. समजते ना? म्हणजे महाराष्ट्रातल्या या आया आपल्या मुलांना देशाच्या रक्षणासाठी जेव्हा पाठवतात, तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्या भावना दाटून येतात त्या कवयित्रीला तुमच्या समोर मांडायच्या आहेत. तिचा बाळ, आईचा बाळ आता रणांगणावरती लढायला चाललेला आहे. देशाचं संरक्षण करण्यासाठी तो आर्मीमध्ये, सैनिकामध्ये भरती झालेला आहे. आणि तो आता आईचा निरोप घेतोय. तो लढायला चाललेला आहे, रणांगणावरती रणांगण गाजवण्यासाठी चाललेला आहे. आणि ही जी आई आहे ना, ती त्याला शुभ शकून मानते. तो आनंदाने चाललेला मुलगा पाहून तिला घराला तोरण बांधावं असं वाटतं. आणि माझी पंचप्राणाची जी ज्योत आहे, पंचप्राणाच्या ज्योतीनं म्हणे, ज्योतीने तुझे औक्षण करते. म्हणजे तू माझा जीव की प्राण आहेस, की नाही? पंचप्राण म्हणजे कळतं ना. माझ्या पंचप्राणाची ज्योत जे आहे त्या ज्योतीनं तुझं औक्षण करते आहे, तुला शुभ चिंतते आहे. तू बिनधास्त जा, मागची कोणतीही काळजी, कसलीही काळजी न करता तू या देशाच्या रक्षणासाठी रणांगणावर जा आणि मोठा पराक्रम करून परत ये. अशा पद्धतीचं शुभ चिंतन पहिल्या पॅरेग्राफमध्ये आई करते. औक्षण हा शब्द फार महत्त्वाचा आहे बघा या पॅरेग्राफमध्ये. औक्षण करणं म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? औक्षण करणं म्हणजे पंचारती घेऊन ओवाळणं. आईनं पंचारती घेतलेली आहे. ती कशाची? पंचप्राणाची ज्योत आहे त्या पंचारतीमध्ये. आणि त्या ज्योतीनं तिचं, त्या मुलाचं, रणांगणावर चाललेल्या, लढण्यासाठी चाललेल्या या मुलाचं ती औक्षण करताय असं ती म्हणते. मी तुझा औक्षण करते. हा जो शब्द आहे औक्षण, तो शब्द फार महत्त्वाचा आहे बाळांनो. औक्षण करणं म्हणजे काय? पंचारतीनं ओवाळणं. तू रणांगणावर चाललायस, हा शुभ शकून आहे. ही चांगला दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. आणि या आनंदाच्या शुभ अशा दिवशी मी घराला तोरण बांधू इच्छिते. तोरण तेव्हाच बांधतात जे शुभ शकून असतो, शुभ मंगल कार्य असतं, किंवा आनंदानं आनंद होतो तेव्हा तोरण बांधलं जातं घराला आणि स्वागत केलं जातं. किंवा तोरण बांधून एक शुभ शकून प्रस्थापित करण्याची ही जी रीत आहे, प्रथा आहे, परंपरा आहे, ती आई आपला मुलगा रणांगणावर चालला असताना सुद्धा जपू पाहते. माझ्या पंचप्राणाच्या ज्योतीनं तुझं औक्षण करते असं ती म्हणते. म्हणजेच शुभ चिंतते. औक्षण करणं म्हणजे शुभ चिंतन, पंचारतीनं ओवाळणं. आणि शुभ प्रसंगामध्येच ही ओवाळण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतभरामध्ये प्रस्थापित आहे. आणि त्या प्रस्थापित असणारी ही जी प्रथा आहे, ती प्रथा पहिल्या पॅरेग्राफमध्ये कवयित्रीनं आईच्या मनातली ही जी प्रथा आहे, मनातले हे जे बोल आहेत, ते अतिशय सुंदर आणि मार्मिक रीतीत आपल्यासमोर मांडलेले आहे. बाळ तिचं आता रणांगणावर, रणा म्हणजे रणांगण, रणांगणावरती चालला आहे. आणि म्हणून आई शुभ प्रसंगी अशा तोरण बांधू इच्छिते. तिच्या मनामध्ये भावना दाटून आलेल्या आहेत. आपला मुलगा देशाच्या संरक्षणासाठी रणांगणावर चाललेला आहे, पराक्रम करण्यासाठी, शौर्य गाजवण्यासाठी चाललेला आहे, आपल्या नावाचा लौकिक करण्यासाठी चाललेला आहे. ही जी तिची भावना आहे ना, ती भावना शुभ भावना, चांगली भावना, आनंदाची भावना. आणि ती पंचप्राणाच्या ज्योतीनं त्याचं औक्षण करायला बाहेर आलेलं आहे. शुभ चिंतते आपल्या मुलाला, आपल्या मुलाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून त्याला आशीर्वाद देते, भरभरून आशीर्वाद देते. दुसरा पॅरेग्राफ जर तुम्ही पाहिला तर या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलेलं आहे पहा. याचं विक्रमी बाहूनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. याचं विक्रमी बाहूनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणजे तुझा जो पराक्रम आहे, तुला तुझ्या पराक्रमाने, तुझ्या पराक्रमी अशा हाताने, बाहूनी भारतीय स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. तुझे हे विक्रमी भाव आहेत. विक्रमी म्हणजे कळतं? विक्रमी म्हणजे अनेक विक्रम प्रस्थापित केलेले, रणांगणावरती विक्रम प्रस्थापित केलेले हे भाव आहेत. आणि आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. तुला तुझ्या पराक्रमी हातानं भारतीय स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. तुझ्या बळकट खांद्यावर भविष्याच्या जगाची शांती विसावणार आहे. खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. तू जेव्हा लढशील, असा प्रत्येक घराघरातून बाहेर पडणारा प्रत्येक आईचा मुलगा त्या रणांगणावर जाऊन जेव्हा लढतो, त्याचे विक्रमी भाऊ आपली स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जेव्हा रात्रीचा दिवस करतात, घाम गाळतात, श्रम करतात, राबतात, तेव्हा खऱ्या अर्थानं या भविष्यातील जगामध्ये शांती नांदते.
शांती उद्याच्या म्हणजे भविष्यामध्ये जे जग निर्माण होईल, शांतिमय असं जग निर्माण होईल आणि हे तुझ्या खांद्यावर विसवेल, म्हणजे तुला त्याचं श्रेय मिळेल. या सैनिकांना त्याचं श्रेय असतं. आपण शांतीनं राहावं, सुखानं राहावं, आनंदानं राहावं, ही जनता आपली सुखात राहावी यासाठी तो सैनिक त्या बॉर्डरवरती, त्या रणांगणावरती रात्रंदिवस खडा पहारा देत असतो. आणि म्हणून आपण इकडे शांतपणे झोपी जातो. जगामधली जी आपल्याला शांतता दिसते त्या बॉर्डरवरती उभ्या असणाऱ्या सैनिकामुळे, असं आईचं मत आहे. आईच्या अंतकरणात ती भावना दाटून आली. कवित्रे मार्मिक आणि अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये आपल्या समोर मांडोपात याचं विक्रमी बाहूनी. विक्रमी बाहू म्हणजे अनेक विक्रम केलेले हे भाऊ, अनेक विक्रमांची परंपरा असणारे हे भाऊ, स्वातंत्र्य राखण्यासाठी पुढे सरसवणारे हे विक्रमी भाऊ. आणि या स्वातंत्र्यासाठी जेव्हा विक्रम भाऊ असे पुढे सरसवतात तेव्हा त्यांच्या खांद्यावरती उद्याच्या जगाची शांतता नांदते. म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी असते या जगामध्ये, भविष्यामध्ये या जगामध्ये शांतता निर्माण व्हावी, अशा पद्धतीचा हा भावनिक संवाद लेखिकेनं आपल्या आईच्या स्वरूपात आपल्या समोर मांडलेला आहे. तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसवणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाचा एक प्रकारचा शांतीदूतच होणार आहे. तू शांतीदूत म्हणून जगाच्या समोर येणार आहेस आणि ती शांती तुला प्रस्थापित करण्यासाठी तुला रणांगणावर जायचं आहे. चालला आहेस तू आता रणांगणावरती आणि तुला तुझं उद्देश, तुझं ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालायचं आहे. बाळ चालला असं रणा, घरा बांधिले तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीनं तुझं करते औक्षण. म्हणजे तुझ्या खांद्यावर उद्याच्या भविष्यातली ही शांती आहे. तू तुझ्या पराक्रमाने उद्याच्या जगाचा शांतीदूत ठरणार आहेस. भविष्यातील जगाची शांती तुझ्या खांद्यावर विसवणार आहे. तुझे हे जे पराक्रमी हात आहे त्या हाताने भारतीय स्वातंत्र्याचं रक्षण होणार आहे. असा तू सैनिक आहेस आणि तो सैनिकाला शोभेल असं वर्तन तुझ्या हातून होणार आहे. आणि म्हणून मी तुझं औक्षण करण्यासाठी आलेले आहे बाळा. आईच्या मनातला हा जो भाव आहे, अंतकरणातल्या या ज्या भावना आहेत, लेखिकेनं अतिशय समर्पक शब्दात आपल्या समोर मांडलेले आहेत. तिसरा पॅरेग्राफ बघा बाळांनो. या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये कवयित्री काय सांगते पहा. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये कवयित्री म्हणते, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. म्हणजे तू तुझ्या पराक्रमी हाताने भारतीय स्वातंत्र्य रक्षणासाठी बाहेर चाललेला आहेस. उद्याच्या भविष्यातल्या या जगाची शांती तुझ्या खांद्यावर विसावणार आहे आणि तू शांती दूत बनणार आहे जगाचा. त्यासाठी तुला रणांगणावर जायचं आहे, त्यासाठी तू चाललेला आहे रणांगणावरती. म्हणून मी औक्षण करण्यासाठी आलेले आहे. तू रणांगणात जातोयस त्याची मी दुःख करत बसणार नाही. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखांचा. म्हणजे मी दुःख करत बसणार नाही, कारण माझे डोळे आता आसवानी भरून येणार नाहीत, ओथंबले जाणार नाहीत, कारण मी सुद्धा महाराष्ट्र कन्या आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे, लढणे हा वीरांचा धर्म आहे. आणि अशा अनेक वीरांना जन्म देणाऱ्या माथेंचा, आईंचा हा प्रदेश आहे महाराष्ट्र प्रदेश. तो धर्म जो आहे, लढण्याचा धर्म, प्रत्येक वीराच्या मध्ये असणारा, प्रत्येक सैनिकामध्ये असणारा हा लढण्याचा जो धर्म आहे तो मला माहीत आहे. आणि तो माहीत असल्यामुळं मी महाराष्ट्रामध्ये जन्म घेते. महाराष्ट्राची कन्या आहे मी. आणि या महाराष्ट्रानं अनेक शूरांच्या गाथा रचलेल्या आहेत, अनेक शूरवीर इथं होऊन गेलेले आहेत. त्या महाराष्ट्राची परंपरा आपणाला लाभलेली आहे. त्या महाराष्ट्रामध्ये मी जन्म घेते. मी म्हणून महाराष्ट्र कन्या आहे. मला लढणे हा वीरांचा धर्म चांगला कळतो. मला माहिती आहे वीर मातेचा वारसा कसा जपायचा असतो. आणि तो वीर मातेचा वारसा मी जपण्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाहीत. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. म्हणजे मलाही वीरांचा धर्म माहीत आहे. या महाराष्ट्राला वीरांचा धर्म शिकवण्याची गरज नाही आहे. या महाराष्ट्रातल्या आई, प्रत्येक आई या महाराष्ट्रातली हा वीरांचा धर्म जाणते. समजते ना तुम्हाला. आणि म्हणून मला महाराष्ट्र कन्या म्हणून तो कळतोय. महाराष्ट्रात मी जन्मलेले आहे, महाराष्ट्राची कन्या आहे आणि मला तो धर्म, वीरांचा धर्म, लढणे हा वीरांचा धर्म आहे तो मला कळतो. वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे. अशा अनेक वीरमाता या महाराष्ट्रामध्ये जन्मल्या आणि त्यांनी वीरांना जन्म दिला. त्या रडत बसलेल्या नाही. आज मीही रडणार नाही. बाळ चालला सरना, घरा बांधिले तोरण. म्हणून मी आज तोरण बांधण्यासाठी
पुढे सरसावते. पंचप्राणाच्या ज्योतीने तुझं करते औक्षण. आणि म्हणून अशा शुभ प्रसंगी तू जेव्हा चाललेला आहेस रणांगणावरती, ही आई या रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाच्या या प्रसंगाला शुभ प्रसंग मानते. कसला प्रसंग म्हणते बाळांनो? शुभ प्रसंग मानते. अशा या शुभ प्रसंगी मी अजिबात रडणार नाही, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणणार नाही, पाणी येणार नाही, असं ती म्हणते. तिसरा पॅरेग्राफ अतिशय सुंदर होता. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब, माझ्या डोळ्यामध्ये एक थेंबही दुःखाचा येणार नाही. मला अजिबात दुःख नाही, कारण मी महाराष्ट्र कन्या, आणि त्या महाराष्ट्र कन्येनं आपला धर्म जाणलेला आहे, धर्म ओळखलेला आहे. तो वीरांचा धर्म आहे. वीर म्हटल्यानंतर लढणं हे त्याचं कर्तव्य आहे, आणि तो लढण्यासाठी बाहेर चाललेला आहे. आणि म्हणून माझ्या डोळ्यामध्ये दुःखाचा एक थेंबही येणार नाही, अशी ग्वाही ते आपल्या मुलाला देते. आपल्या मुलानं रणांगणासाठी लढण्यासाठी, या भारतमातेचं स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठी आनंदानं पुढे जावे असं तिला वाटतं. आणि म्हणून ते आपल्या मुलाला औक्षण करण्याचं आश्वासन देते. पंचप्राणाच्या ज्योतीनं ती औक्षण करते. अशा पद्धतीनं हा तिसरा पॅरेग्राफ होता. पुढे काय म्हटलंय बघा चौथ्या पॅरेग्राफमध्ये. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. हा तिसरा पॅरेग्राफ होता. आता चौथा पॅरेग्राफ काय आहे पहा. हा चौथा पॅरेग्राफ आहे पहा. नाही एकही हुंद का मुखवाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. आता तू चाललेला आहेस रणांगणावर, तर बाळ तू रणांगणावरती लढण्यासाठी चाललेला आहेस, आणि मी शुभ शकून करण्यासाठी, पंचप्राणांची आरती ओवाळण्यासाठी, औक्षण करण्यासाठी आलेले आहे. तुला शुभ चिंतते. तू जा, खुशाल जा, आनंदानं जा. एकही हुंदका मला येणार नाही. मी आता रडत बसणार नाही. मी वीरांची माथा म्हणून, म्हणजे मलाही महाराष्ट्र कन्या असल्यामुळे या वीरांचा धर्म कळतो. मी जाणते धर्म त्या वीरांचा. नाही, एकही हुंदका येऊ देणार नाही. मुखावरती एकही दुःखाचा शब्द येणार नाही, एकही हुंदका येणार नाही. आता तू खुशाल जा. तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही. मी दुःख करत बसणार नाही, मी रडत बसणार नाही. उलट ना, मी काय केले तुला माहिती आहे? मी तुझ्या तलवारीला, तुझ्या शस्त्राला धार काढून ठेवलेले आहे. माझ्या मुलानं जावं, रणांगणावरती पराक्रम करण्यासाठी जावं, धरणी मातेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी जावं, प्राणपणानं लढावं, शौर्य गाजवावं. हा वीरांचा जो धर्म आहे तो त्यानं सुद्धा दाखवून द्यावा. आणि खांद्यावरती उद्याच्या भविष्याचे शांतीदूत म्हणून, किंवा शांती त्याच्या खांद्यावरती विसावावी म्हणून मी तुझ्या शस्त्रांना सुद्धा धार काढून ठेवलेले आहे. तू अजिबात मागची चिंता करू नकोस. एकही हुंदका माझ्या मुखातून निघणार नाही. मीच तुझ्या शस्त्राला धार लावून ठेवलेले आहे. अशा पद्धतीचा हा विचार आई आपल्या मुलांना देते. अशी जर आई असेल तर असे शूरवीर जन्माला यायला फार वेळ लागत नसतो. घराघरात शूरवीर माणसं असतात. शूरवीरांची ही भूमी आहे. घराघरामध्ये अशी मुलं जन्माला येतात. पण आईच्या भावना, आईचं अंतकरण त्यांना उंबऱ्याच्या बाहेर पडू देत नाही. पराक्रमाला आईच्या भावना आड येतात बऱ्याच वेळेला. पण ही जी या कवितेतली जी आई आहे ती थोडीशी वेगळी आहे. उलट ती शुभ शकून मानते. आपला मुलगा रणांगणामध्ये आपल्या भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आणि उद्याचा शांतदूत ठरण्यासाठी चाललेला आहे, किंवा वीरांचा जो धर्म आहे तो धर्म पाळण्यासाठी चाललेला आहे, लढायला चाललेला आहे. आणि तेव्हा माझ्या तोंडातून, डोळ्यातून एकही थेंब येणार नाही, माझ्या तोंडातून एकही हुंदका फुटणार नाही. अशा पद्धतीनं ते आपल्या मुलाला सांगते. उलट तुझ्या तलवारीला, म्हणजे तुझी जी शस्त्र आहेत लढण्याची आहेत, त्यांना मी साफसूत्र करून ठेवलेलं आहे, लढण्यासाठी तुला उपयोगात यावीत म्हणून. अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या शुभ गोष्टी अशा पद्धतीनं ती आई आपल्या मुलाला सांगते. अशा पद्धतीनं हा चौथा पॅरेग्राफ होता, अतिशय सुंदर असा. त्याच्या पुढचा जो पॅरेग्राफ आहे तो काय आहे बघा. अशुभाची सावली ही नाही पडणार येते, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. बघा, जिजालक्ष्मी म्हणजे जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई. समजलं? ही जी भूमी आहे ना ती जिजाऊची भूमी आहे, लक्ष्मीबाईंची भूमी आहे. अशुभ गोष्टीची छायाही मी तुझ्यावरती पडू देणार नाही. मी तुझं औक्षण कशानं करेन? पंचप्राणाच्या ज्योतीनं करेन. पंचप्राणाच्या ज्योतीनं तुझं औक्षण करायला मी आलेले आहे. अशुभाची सावली ही तुझ्यावरती मी पडू देणार नाही. अशुभाची सावली नाही पडणार येते, अरे मी सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. अनेक संकट म्हणजे झेललेल्या या स्त्रिया आहेत जिजाऊ आणि लक्ष्मी.
जिजाऊचं हे जे मातृत्व आहे ते साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. जिनं शिवाजीला घडवलं. अशुभ गोष्टीची सावली कधी पडू दिली नाही. वीरमाता जिजाऊ आणि झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई यांच्याशी नातं आम्ही सांगतो. आणि जेव्हा मुलं रणांगणावरती लढायला जातात तेव्हा रडत बसतो. हा त्यांचा अपमान आहे असं ती मानते. ही आई या कवितेतली मानते. आणि म्हणून ती आपल्या मुलाला म्हणते, एक अशुभाची सावलीही मी तुझ्यावर कधी पडू देणार नाही. आणि मी, कारण त्याचं असं आहे, मी ही नेहमी जिजाऊ आणि लक्ष्मीची नातं सांगते. समजलं. या जिजाऊ आणि लक्ष्मी या महाराष्ट्रातल्या अशा महिला आहेत, अशा स्त्रिया आहेत. त्याने एक परंपरा निर्माण केलेली आहे नाही का, आईची परंपरा. शिवाजी महाराज कसे घडवले जातात, म्हणजे आपल्या मुलाला कसं शिक्षण दिलं जातं आणि वीरस्त्री कशी शिकवली जाते याचं उत्तम उदाहरण आहे जिजाबाई. छत्रपतींची आई जिजाऊ. राणी लक्ष्मीबाई रणांगणात लढताना पुत्र पाठीशी ढाल छातीशी, असं तिच्याबद्दल जिच्याबद्दल वर्णन केलं जातं ती महाराणी लक्ष्मीबाई आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येते. महाराष्ट्राचा वारसा आपण सांगतो. आणि तेव्हा ही आई, कवितेतली आई म्हणते, तुझ्यावरती अशुभाची सावलीही पडू देणार नाही. आणि मी म्हणजे जर मी जिजाऊ आणि लक्ष्मीचं नातं सांगत असेल, तिचा वारसा जर सांगत असेल, तर मला तो अधिकारही नाही. समजलं. रडण्याचा, डोळ्यातून पाणी आणण्याचा, हुंदका दगाडण्याचा असा मला अधिकार नाही. आणि त्यामुळं अशुभ काही घडणार नाही. तू बिंदास्त जा, रणांगणावरती जा आणि उद्याचा शांतीदूत हो. जगात शांतता नांदावी म्हणून शूरवीर सुरावीरांच्या गाथा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा प्रस्थापित कर. अशा पद्धतीची ही शिकवण आई. अतिशय सोपी भाषा आहे. म्हणजे 9वीच्या लेवलला, म्हणजे 5वी 6वीला सुद्धा यापेक्षा सोपी, म्हणजे इतक्या सोप्या भाषा असतात. इतकी सोपी या कवितेत भाषा आहे. शब्दही सोपे आहेत. पुढचा जो पॅरेग्राफ आहे 6वा, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईन भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. म्हणजे तुझ्या शस्त्रांना, तुझ्या बंदुकांना, तुझ्या अस्त्रांना छत्रपती शिवाजी महाराजांना जसं भवानीनं उदंड शक्ती दिली, भवानीनं तलवार दिली असं म्हणतात. छत्रपतींची जी तलवार होती ती भवानीनं दिली असं म्हणतात. उदंड शक्ती देणारी ही भवानी तुझ्या पाठीमागे असताना तुला भिण्याचं काही कारण नाही. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना ती भवानी माताच शक्ती देई. आदिमाता भवानी, शक्तीची उपासना करणारी, शक्तीची ही देवता जी आहे ती देवता तुला तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देणार आहे. तू अजिबात भिण्याचं काही कारण नाही. रणांगणावर चाललायस, आनंदानं जा, सुखानं जा, शौर्य गाजव, पराक्रमी होऊन ये. अशा अनेक प्रकारचे आशीर्वाद आपली आई, त्या मुलाची आई त्या मुलाला रणांगणावर जात असताना देते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. साध्या शब्द आहे, साधे समजण्यासारखं आहे की नाही. तुझी जी अस्त्र लढण्यासाठी तू वापरणार आहे त्या शस्त्रास्त्रामध्ये साक्षात भवानी आहे. आणि ती भवानी तुला शक्ती देणार आहे. आणि तू जेव्हा जेव्हा लढशील, भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल. रणांगणावर लढताना तुला स्मरण झालं पाहिजे कुणाचं? शिवरायांचं. ज्या पद्धतीनं शिवरायांच्या पाठीशी ही आदिशक्ती भवानी उभी राहिली, रणांगणावर लढताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं तू काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. मग तुझ्या हात अजून वीरश्री संचारेल आणि तू पुन्हा जोमानं लढशील आणि देशाच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करतील. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. रणांगणामध्ये जेव्हा जाशील तेव्हा ते डावपेच तुला आठवायला पाहिजे. ते धाडस तुला, ते शौर्य तुला आठवायला पाहिजे. ती दूरदृष्टी तुला आठवायला पाहिजे. छत्रपतींचं रणांगणावरचा पराक्रम तुला आठवायला पाहिजे. आणि भवानी तर तुझ्या पाठीमागे तुझ्या शस्त्रात अस्त्रात आहेच. आणि त्यामुळे तू यशस्वी होऊन येशील. अशा यशस्वी होऊन येण्यासाठी मी तुला औक्षण देते. पंचप्राणाच्या ज्योतीनं मी तुला ओवाळते, औक्षण करते. आणि शेवटचा जो पॅरेग्राफ आहे अतिशय सुंदर असा हा पॅरेग्राफ तुम्ही जर पाहिला, समारोप करताना कवयित्री या पॅरेग्राफमध्ये धन्य करी माझी कुस म्हणते. म्हणजे तू विजयी होऊ नये, माझ्या पोटी जन्म घेतलेल्याचं मला धन्यता वाटेल असं कार्य करू नये, असं शौर्य गाजवू नये की माझी कुस धन्य झाली.
येई विजयी, तू जर विजयी होऊन आलास ना तर माझी कुश धन्य झाली. अशा मुलाला मी जन्म दिला. त्या मुलानं धरणी मातेसाठी, भारतभूमीसाठी शौर्य गाजवलं आणि शौर्याची ही परंपरा पुढे चालू ठेवली, महाराष्ट्राची ही परंपरा. आणि म्हणून धन्य करी माझी कुश, धन्य करी माझी कुश, येई विजयी होऊन पुन्हा माझी हातानं दूध भात भरवीन. लहानपणापासून मी जशा पद्धतीनं प्रेमानं लाडानं तुला दूध भात भरवत आलेले आहेत, तू आलास की मग मी माझ्या हातानं प्रेमाचे तुला 2 घास भरवीन, दूध भात भरवीन. अशा पद्धतीनं अतिशय सुंदर, अतिशय समर्पक अशा शब्दांमध्ये कवयित्रीनं ही शौर्य गाथा या कवितेच्या स्वरूपात आपल्या समोर मांडलेली आपल्याला दिसते. ओके, पुढे स्वाध्याय दिलेला आहे, छोटासा स्वाध्याय आहे, बघताय तुम्ही. त्या स्वाध्यायामध्ये काय विचारले बघा जरा. तर हा जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये छोट्या कृत्या विचारलेल्या असतात, त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुढचा जो पेज आहे ते बघितलं तुम्ही. या पेजवरती स्वाध्याय दिलेला आहे, पेज नंबर 64 वरती. पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे रे? पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलं योग्य पर्याय निवडा आणि विधाने पूर्ण करा. कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षेण करत आहे कारण. आता सोपं आहे की नाही? अतिशय सोपं आहे. का कारण? का औक्षेण करते? कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षेण करते. त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत बघा. एक पर्याय आहे मुलाचा वाढदिवस आहे, तो रणांगणावर जाणार आहे, त्याने रणांगणावर सर्व गाजवलेले आहे, त्याने क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले. सोपं आहे, लहान मुलं, शेंबडी मुलंसुद्धा सांगतील आहे की नाही. दुसरा उत्तर आहे त्याचं, दुसरं. कळलं तुम्हाला? म्हणजे रणांगणावर तो जाणार आहे म्हणून औक्षेण होत आहे. नंतर दुसरा प्रश्न बघा, खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ सांगा. अशुभाची सावली असा एक शब्द आहे. काय शब्द आहे? अशुभाची सावली. म्हणजे काय रे? अशुभाची सावली म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? अशुभाची सावली म्हणजे सैनिक जेव्हा रणांगणावरती आपल्या विरुद्ध म्हणजे शत्रू सैन्यांशी झुंजत असतात, लढत असतात, तेव्हा त्यांच्या प्राणाची त्यांना शाश्वत असते का रे? शाश्वती असते का? नाही. लढाईमध्ये कधी काय होईल सांगता येतं का रे? नाही. कधी प्राण गमवावे लागतील सांगता येतं का रे? नाही. आता ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट अशुभ मानली जाते. लढायला जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत अशुभ मानली जाते, म्हणजे वाईट छाया, असं कवयित्रीला या कवितेमध्ये म्हणायचं आहे. नंतर पंचप्राणाच्या ज्योतीचे औक्षण म्हणजे काय? म्हणजे रणांगणावर लढायला चाललेला जो बाळ आहे, मुलगा आहे, त्याचं म्हणजे बरं वाईट काही होऊ नये म्हणून पंचारतीनं त्याला औक्षण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. प्रत्येक आई आपलं बाळ सुखरूप परत यावं यासाठी ते औक्षण करत असते. मनापासून तिची इच्छा असते की माझा मुलगा सुखरूपपणे परत यावा, आणि तिच्या मायेचं प्रतीक म्हणून पंचप्राणाच्या ज्योतीनं औक्षण असा उल्लेख कवयित्रीनं या कवितेमध्ये केलेला आहे. तिसरा प्रश्न बघा. काय तिसरा प्रश्न रे बाळांनो? कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. काय आहे रे? कवितेचा विषय, कवितेची भाषा, कवितेतील पात्रे, कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती, आईनं व्यक्त केलेली इच्छा, असा एक चार्ट आहे. बघितलंय तुम्ही? कवितेचा विषय काय आहे माहिती आहे? रणांगणावर जाणारा बाळ आहे, त्याला आई निरोप देते असा विषय आहे. कवितेची भाषा जी आहे ती ओजस्वी आहे. कवितेमध्ये पात्र जे आहे ती 2च आहेत, आई आणि मुलगा. समजलं? पुढे काय सांगायचं आहे? कवितेत उल्लेख केलेला थोर व्यक्ती कोण कोण आहेत रे? जिजामाता आहे, राणी लक्ष्मीबाई आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आहे की नाही. नंतर आईने व्यक्त केलेली इच्छा. काय इच्छा आहे रे आईची? आईची इच्छा आहे की मला लढायला गेलेला मुलगा विजयी होऊन आला तर त्याला दूध भात भरवण्याची तिची इच्छा आहे की नाही. आपण पाहिलेलं आहे कवितेमध्ये. जर कविता नीट ऐकली असली ना, तुम्हाला काही अडचण येत नाही असे प्रश्न सोडवायला. पण कविता नीट ऐकायची असते. कविता शिकण्याचा एकच नियम आहे, जगाच्या पाठीवर कुठेही जा, कविता शिकण्याचा एकच नियम, कविता नीट ऐकायची. समजलं? ऐकत नाही आपण ऐकायला म्हणजे जेव्हा शिकवतात तेव्हा इकडं तिकडं चुळबुळ चालू असते. त्यानंतर बघा आपल्याला काव्य सौंदर्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत, अभिव्यक्तीमध्ये 2 विचारलेले आहेत. मी एखादा सांगतो तुम्हाला काव्य सौंदर्यातला प्रश्न. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ विचारलेला आहे की नाही.
आता रणांगणावर लढायला जाणारा जो बाळ आहे, आई मोठ्या धीरानं त्याला आशीर्वाद देते, आपल्या मुलानं सुखानं जावं आणि सुखरूप परत यावं, अशा पद्धतीनं आई त्याला आशीर्वाद देत असते, आहे की नाही. तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही, तू लढताना छत्रपती शिवरायांचा प्रताप, पराक्रम आणि त्यांच्या युक्त्या लढायातल्या आठवल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा निरोप ते देते. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवलं, त्यांचे मनोमन स्मरण आपण करायला पाहिजे. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेनं आशीर्वाद दिला, तसाच आशीर्वाद तुलासुद्धा भवानी मातेकडून मिळावा. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी मातेनं शक्ती द्यावी, असा आशय या कवितेमध्ये आहे. म्हणजे बाळाला किंवा आपल्या मुलाला निरोप देत असताना अतिशय विकल न होण्याचा वारसा असणारी ही वीरमाता, किंवा दुःखी न होण्याचा वारसा असणारी ही वीरमाता आपल्या वीरतेचं दर्शन देते आणि तिच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ती या कवितेमधून व्यक्त करताना दिसते. असं काव्य सौंदर्य लिहू शकतो आपण. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, म्हणजे धन्य कुश विजयी होऊन आलास तर माझी कुश धन्य होईल, असं एक ओळ आहे. म्हणजे रणांगणावर लढायला जाणारा प्रत्येक मुलगा आणि त्या प्रत्येक मुलाला निरोप देतानाची ती आई. बघितलं तुम्ही, आपण गावावरून येताना सुद्धा आपली आई आपणाला निरोप देण्यासाठी दाराच्या बाहेर येते, तिच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा असतात, आहे ना. तिला आपली काळजी असते, तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावरती किंवा बाळाच्या कामावरती विश्वास असतो, म्हणून ती आपणाला पाठवत असते, आहे की नाही. तशी या कवितेतली आईसुद्धा आपल्या बाळाच्या पराक्रमावरती विश्वास ठेवणारी आहे. ती महाराष्ट्र कन्या आहे, वीरमाता आहे आणि त्याचबरोबर ती लक्ष्मी आणि जिजा यांचा वारसा सांगणारी आहे. त्याला खात्री आहे. शिवरायांचं स्वरूप आठवून झुंज दे असं ती सांगते. भवानी मातेचा आशीर्वाद तुझ्यावर आहे असं ती सांगते. असं मनात ठसवते ती मुलाच्या जाताना, कारण त्या मुलाच्या मनामध्ये तिला निर्धार तयार करायचा आहे, निर्धार रुजवायचा आहे, निर्भयता रुजवायची आहे. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन आला की आईला आपल्या बाळाला जन्म दिल्याचं सार्थक होईल असं सांगायचं आहे. कवित्रीला हे सांगण्यासाठी धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, या ओळी तिनं त्यासाठी लिहिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं हा 4था प्रश्न होता, आहे की नाही. आता बघा 5व्या प्रश्नामध्ये अभिव्यक्ती आहे. आता या अभिव्यक्ती वगैरे तुम्ही थोडंसं स्वतः व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे, आहे की नाही. प्रत्येक गोष्ट जर मी सांगत बसलो तर कसं होईल. पण अभिव्यक्तीसाठी लागणारे जे घटक आहेत ते मी तुम्हाला सांगतो, मग पुढे तुम्ही ते प्रश्न तुम्ही सोडवा. बघा, ही जी कविता आहे, रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमातेच्या किंवा वीरमाऊलीच्या मनातल्या विविध भावना ज्या आहेत त्या भावना चित्रण करणारी ही कविता आहे. प्रखर देशभक्ती भाव या कवितेतून व्यक्त झाला आहे. समजलं. म्हणजे कवितेचा भाव सांगितला मी तुम्हाला, कवितेचा विषय सांगितला. नंतर कवितेची जी वैशिष्ट्य असतात त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल बघायचं. या प्रश्नामध्ये साधारणतः अभिव्यक्तीमध्ये त्याची वैशिष्ट्य, मध्यवर्ती कल्पना, व्यक्त होणारा विचार, कवितेतील आवडलेल्या ओळी, आवडण्याची कारणं, हे सांगायचं असतं आपल्याला, आहे की नाही. मी तुम्हाला जनरली या कवितेबद्दल सांगतोय, दिलेल्या ओळीबद्दल नाही सांगत. म्हणजे या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे, भाषिक वैशिष्ट्य जर लिहायचं असेल तर अष्टाक्षरी छंद आहेत, माहीत आहे तुम्हाला. 8 अक्षरं तुम्हाला पाहायला मिळतील बघा. वीरमातेच्या भावना समर्थपणे प्रकट करणारा पूरक अशा या म्हणजे अष्टाक्षरी ओळी या कवितेमध्ये असणं हे तिचं वैशिष्ट्य आहे. यमक प्रधान अशी ही रचना आहे, म्हणजे यमक साधलेला आहे म्हणून ती गेयता निर्माण झालेली आहे, म्हणजे गाऊ शकतो आपण. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळं वीररसाला अधिक प्राधान्य दिलेलं आहे कवित्रीनं या कवितेमध्ये. शेवटचं कडवं जर तुम्ही पाहिलं, आईची ममता, वात्सल्य, यामध्ये ओतपोत भरलेलं आहे. ती दूध भात चारेन असं म्हणते, त्यामध्ये आईची ममता आहे, वात्सल्य आहे. अशा पद्धतीनं आईची जी भावना आहे, आईच्या भावनांची जी आंदोलन आहे तिच्या मनातली, ती टिपणारी ओजस्वी अशी भाषा या कवितेमध्ये कवित्रीनं वापरलेली आहे. नंतर या कवितेमध्ये कवित्रीला सांगायचं काय आहे हे तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहावं लागतं. वीरमातेच्या भावपूर्ण उद्गारातून तिच्या मनातील ओजस्वी भावना जे आहे, तिच्या ओजस्वी भावनाचं हृदयातलं चित्रण कवित्रीला या कवितेत करायचं आहे.
वीरांचे आणि महाराष्ट्र कन्याचे स्मरण करून आपल्या मुलाची वीरश्री जागृत करण्याचा कवयित्रीचा छोटासा प्रयत्न आहे. विचार मुलांना जो द्यायचा आहे, तरुण पिढीला विचार कोणता द्यायचा आहे? देश रक्षणासाठी रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चय आणि तितकेच प्रेमळ मन या कवितेमध्ये प्रकर्षाने आपल्याला दृष्टीस पडते. ते पुढच्या पिढीला द्यावं अशा पद्धतीचा विचार कदाचित कवयित्रीच्या मनात असावा. कवितेतील आवडणाऱ्या ज्या ओळी तुम्हाला लिहायच्या असतात त्या कोणत्याही लिहा तुम्ही. समजलं? शेवटच्या ओळी 4 आहेत ना, त्या मला खूप आवडलेत. धन्न करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझी हाताने दूध भात भरवीन. या ज्या कविता आहेत ना, सुंदर कविता आहेत. रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देतानाची ही जी आई आहे, तिचं मन अगदी गलबलून गेलेलं आहे. तिचा जीव कासावीस झालेला आहे की नाही. तिच्या मनाची कणखरताही तेवढीच आहे. विरुद्ध बाजूला कणखरताही तेवढीच दिसते आपणाला. अतिशय समर्पक असं कवयित्रीचं हे चित्रण आहे. शिवरायांच्या पराक्रमाचं स्मरण करण्यास ती आपल्या मुलाला सांगते. महाराष्ट्र कन्याचा वारसा पुढे जपण्याची प्रतिज्ञा ती करते. ठामपणे तिच्या मनामध्ये असे विचार आहेत आणि ते कवयित्रीनं या कवितेमध्ये वर्णन केलेले आहे. आता तुम्हाला या कवितेतून संदेश काय मिळतो हेही थोडंसं लिहायचं असतं. संदेश असा आहे की मराठी मन जे आहे ना, ते मराठी मन प्राणपणानं देशाचं रक्षण करणारं सैनिकाचं मन आणि त्याच्या आईचं मन, सैनिकाचं धैर्य, धाडस, शौर्य हे आपल्यामध्ये सुद्धा रुजावं. महाराष्ट्राची म्हणजे ही वीरमातेची जशी भूमी आहे तशी वीरपुत्रांचीही भूमी आहे. आणि म्हणून वीरपुत्र म्हणून या महाराष्ट्राचे आपण वीरपुत्र आहोत. वीरपुत्र म्हणून आपणही तशा पद्धतीचा वारसा जपावा असा या कवितेतून संदेश मिळतो. या सर्वांचा एकत्रित तुम्ही काय करायचं, व्यवस्थित मांडणी करून हे अभिव्यक्ती लिहायची. ओके, कळतंय का? अशा पद्धतीनं ही कविता म्हणा, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.